Let us see calculations of a median in case of a discrete data. जेव्हा डिस्क्रीट डाटा असेल तेव्हा मीडियन कसा कॅल्क्युलेट करूया हे चेक करूया किंवा कसा करायचा, राईट. पण त्यासाठी आपल्याला एक अंडरस्टँड करून घ्यावं लागेल व्हॉट इज डिस्क्रीट डाटा. डिस्क्रीट डाटा म्हणजे काय? तर डिस्क्रीट डाटा म्हणजे समथिंग लाईक दिस, या अशा स्वरूपाचा डिस्क्रीट डाटा असतो. इथं इफ यू सी देर इज अ रिलेशन इन दिस डाटा. If you see there is a relation in this particular data, या डाटाला रिलेशन आहे. तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर ते आपल्याला रिलेशन सापडतं. म्हणजे काय? what it means is that की there is a relationship between income and number of persons. We have been given data for a persons who has got certain lakhs of rupees income. म्हणजे जर का आपण असं म्हटलं की 8 लोकांचं, 8 माणसांचं, 8 पर्सन्सचं इन्कम हे 5 लाख आहे. सो देर इज अ रिलेशनशिप. सो देर इज अ रिलेशनशिप बिटवीन इन्कम अँड पर्सन्स. सिमिलरली अगेन इफ वी कन्सिडर 8 पर्सन्स, we can see there are 2 8s in number of persons. 1 8 represents income of 5 lakh. Another 8 represents income of having 8 persons. Sorry, in 8 persons are there who is having income of 12 lakhs. अशी 8 माणसं आहेत. 8 माणसांचं इन्कम 5 लाख आहे, किंवा 8 माणसं अशी पण आहेत परत की ज्यांचं इन्कम 12 लाख पण आहेत. अशी पण माणसं आहेत 8 की ज्यांचं इन्कम 12 लाख आहे. सो थोडक्यात काय की दिस अ relationship between the data. Now let us see how to calculate median of this type of data. I have mentioned step number 1. आपण इंडिव्हिज्युअलच्या केसमध्ये काय करत होतो? तर we were arranging the data. आपण अरेंज करत होतो. इथं पण आपल्याला पहिली अरेंजमेंट करायची. व्हॉट काइंड ऑफ अरेंजमेंट? बघा मी कशी केली अरेंजमेंट. हे बघा मी परत रिराईट केलंय हे अख्खं टेबल, आणि ऑलरेडी रो टेबलला मी कन्वर्ट केलंय कॉलम टेबलमध्ये. रो टेबलला ऑलरेडी मी कन्वर्ट केलंय कॉलम टेबलमध्ये. म्हणजे इन्कम हा माझा पहिला कॉलम आहे, जो वरती त्यांनी देताना आपल्याला रो दिलाय, इथं मी कॉलम केलंय. नंतर काय? नंबर ऑफ पर्सन हा माझा दुसरा कॉलम आहे. शिवाय तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर मी इथं 2 नावं दिलेत. मी इन्कमला एक्स म्हणतोय आणि नंबर ऑफ पर्सन्स ना एफ. एफ इज अ फ्रिक्वेन्सी, एक्स इज व्हेरिएबल. सो अशा प्रकारच्या 2 व्हेरिएबल्स सुद्धा मी प्रत्येक कॉलमला नाम मी स्पेसिफाय केलंय, नेम स्पेसिफाय केलंय. सो आय हॅव स्पेसिफाईड 2 नेम्स फॉर ईच ऑफ द कॉलम. नाव व्हॉट इज नेक्स्ट? सी हाऊ आय हॅव मेड द अरेंजमेंट. कशी अरेंजमेंट केली मी? तुम्ही ऑब्झर्व करा. सी पहिला या वरच्या म्हणजे इन्कमच्या प्रमाणे मी त्याची अरेंजमेंट केली आहे, म्हणजे एक्स प्रमाणे मी अरेंजमेंट केली आहे. लोएस्ट असेंडिंग ऑर्डर. ऑब्वियसली ऑर्डर हॅज टू बी असेंडिंग, लोएस्ट टू लार्जेस्ट. लोएस्ट 4 आहे त्यांच्यामध्ये, 4 त्याचा करस्पॉन्डिंग नंबर ऑफ पर्सन्स दॅट शुड बी देअर इन फ्रंट ऑफ दॅट 4. 4च्या समोर त्याचेच नंबर्स आले पाहिजेत, दुसरे कुठले नकोत. तसंच सिमिलरली हे बघा 5, 5च्या समोर 8, 6, 6च्या समोर 9. इन दिस वे सगळं रिअरेंज करून घेतलं टेबल. आय हॅव रिअरेंज एंटायर टेबल. सगळं टेबल मी रिअरेंज केलंय. हॅविंग रिअरेंज द टेबल इन अन असेंडिंग ऑर्डर, लेट अस कॅल्क्युलेट cumulative frequency in step number 2. आपण टेबल रिअरेंज केल्यानंतर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी इथं कॅल्क्युलेट करणार आहोत. वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी हिअर. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे अशी फ्रिक्वेन्सी की जी वाढत राहते. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी इज दॅट फ्रिक्वेन्सी विच accumulates, get added into the earlier one. Let us see how we are going to do this. See, I have already calculated the cumulative frequency, but how? Let me show you how we can calculate this. See, in case of first row,
in case of first row, first number of persons is 6. हे पहिल्या केसमध्ये फ्रिक्वेन्सी विल रिमेन ॲज इट इज सिन्स देर इज नो प्रिव्हियस क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी अवेलेबल टू दॅट. याच्या आधी आपल्याकडे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी नाही, त्यामुळे पहिली फ्रिक्वेन्सी मी 0 + 6 अशी करून करणार, कारण याच्या आधी माझ्याकडे एकही क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी नाही आहे. नाव आय हॅव गॉट 6 ॲज अ क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. म्हणजे नेक्स्ट पुढे जाताना म्हणजे या रोची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करताना पहिली 6 ही मी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी करणार, त्यात 8 ॲड करणार आणि 14 येणार. मग 14 मध्ये परत 9 ॲड करणार, 23 येणार. 23 मध्ये 12 ॲड करणार आणि 35 येणार. 35 मध्ये 10 ॲड करणार, 45. 45 मध्ये 8 ॲड करणार, 53. 53 मध्ये 6 ॲड करणार आणि 59. इन दिस वे झिगझॅग 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 करत मी कुठपर्यंत पोहोचलोय तर टोटल ऑफ क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ही अशा प्रकारे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आणि दॅट हॅपन्स टू बी समेशन ऑफ एफ. म्हणजे तीच फक्त आपण झिगझॅग झिगझॅग पद्धतीने केलं की ते क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणणार. आणि ती क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपण प्रत्येक एक कॉलम करून प्रत्येक रोच्या समोर त्याची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपण पुटअप केली आहे. वी हॅव पुट इट अप द क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज ऑफ ईच रो इन दॅट पर्टिक्युलर रो इन फ्रंट ऑफ दॅट एक्स व्हॅल्यूज. एक्सच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्याच्याबरोबर त्याची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी पण मेन्शन केली आहे. सो दिस इज स्टेप नंबर 2. नाव here we have calculated the value of n, that capital N or summation of f, or f actually is 59. That is total of frequency. Total of frequency. Here is that. That is thing is that this should be matching with your last value of cumulative frequency, that is 59. If you observe, my last value of cumulative frequency is 59 and the summation of f is also 59. So what I am doing is absolutely correct. Now step number 3, calculate the value of n by 2. N by 2, n we have calculated, that is summation of f, capital N. Observe करा, कॅपिटल एन स्मॉल एन. मगाशी आपण स्मॉल एन डील करत होतो आता कॅपिटल एनशी डील करतोय. कॅपिटल एन मीन्स समेशन ऑफ एफ किंवा टोटल ऑफ फ्रिक्वेन्सी. समेशन ऑफ एफ किंवा टोटल ऑफ फ्रिक्वेन्सी. स्टेप नंबर 2 मध्ये एन बाय 2 59 बाय 2 दॅट इज 29.5. सो दिस इज अ सेकंड स्टेप, कॅल्क्युलेटिंग एन बाय 2. नाव स्टेप नंबर 4, प्लेसिंग द व्हॅल्यू ऑफ n by 2 इन द क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. या क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा जो कॉलम आहे त्यात आपल्याला हा n by 2 प्लेस करायचा आहे. हाऊ कॅन वी प्लेस दिस पर्टिक्युलर n by 2 इंटू दिस CF. मग या CF मध्ये आपल्याला जर n by 2 प्लेस करायचं असेल तर रूल इज दॅट द फर्स्ट व्हॅल्यू ऑफ CF विच इज मोर देन n by 2 तिथं आपण तो प्लेस करून टाकणार. म्हणजे कुठं बघा, म्हणजेच कसा, म्हणजेच इफ वी फॉलो द रूल ऑफ प्लेसिंग द व्हॅल्यू ऑफ n by 2 वी कॅन प्लेस n by 2 ॲट 35. हिअर वी कॅन डू दॅट. आपण याच्यामध्ये आपण 6 ला करू शकत नाही कारण रूल फॉलो होत नाही आहे. रूल काय आहे की फर्स्ट क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी विच इज मोर देन n by 2. n by 2 इज 29.5. आपण 6 नाही, 14 नाही, 13 नाही, 23 नाही, सॉरी. सो फर्स्ट is 35. So we can place it over here. आपण इथं प्लेस करूया. नाव इथं काय होणार आहे, स्टेप नंबर 5 आपण इथं कॅल्क्युलेट करणार आहोत. लेट अस कॅल्क्युलेट द मीडियन. इथं 35 इज नॉट द मीडियन. रिमेंबर 35 इज नॉट द मीडियन. मीडियन इज द करस्पॉन्डिंग व्हॅल्यू ऑफ x where you have placed n by 2. म्हणजेच 9 corresponding value of x where we have placed n by 2. So the median is 9 here. Remember, median is not 35, median is 9 here. Let us see another example. Let us see one more example. See, this is the data given to us. Obviously this is a discrete data, right? This is a discrete data. There is a relationship. We have seen this. There is a relationship.
5 students have got 10 marks, 4 students have got 30 marks, 5 students again have got 40 marks, 10, 50, 9, 60. In this way we can read and we can establish the relationship. We can read and establish the relationship. So this is discrete. This is not grouped 10 to 20, 20 to 40, 40 to 50. In this fashion, the data is not being given. So this is discrete. This is discrete series. Now let us calculate the mode of the discrete series. First, arranging it in the ascending order. That is the first step. Here if you observe, the series has been arranged in a ascending manner. 10, 20, 30, 40, 50, 60. Okay, done. Here if you observe what I have observed, I have not observed number of students. Number of students is going to be frequency, and marks is going to be where we are going to arrange. Arrangement जी करणार आहोत आपण, ती marks ची करणार आहोत. 10, 20, 30, 40, 50, 60. So it is in arranging. This is in ascending order. So we need not have to do anything for this. Let us calculate next step. That is step number 2. That is calculate cumulative frequency. Let us calculate, which I have done already. मी already cumulative frequency इथं calculate करून ठेवली आहे. How I am calculating this? How I am calculating? चलो first 5 पहिली 5 आहे. 5च्या वरती काही नाही आहे. हे 5च्या आधीची cumulative frequency available नसल्यामुळे 0 plus 5 is equal to 5. Then second, that is 5 plus 6 is equal to 11. Again 11 plus 4 is equal to 15. 15 plus 5, 20. 20 plus 10, 30. 30 plus 9, 39. So total is 39, and that is matching with summation of f, that is frequency. Total of frequency is also 39, and my last cumulative frequency is also 39. So cumulative frequency should match with total of frequency. This is step number 2. Now let us calculate step number 3, or move to step number 3. Calculate the value of n by 2, that is total frequency here of f divided by 2. N is 39 here, that is cumulative frequency, or cumulative frequency, final last cumulative frequency we can say, or the total, that is frequency, total of the frequency, that is 39. 39 divided by 2 is 19.5. Now step number 4, that is 39, this is here, and now the step number 4, placing n by 2 in the cumulative frequency. Where can we place? Rule is that the first cumulative frequency, which is where first cumulative frequency where cumulative frequency is more than n by 2. The rule is like this. So here it will be 20. N by 2 is 19.5. So we cannot place it at 5, 11 or 15. So we have to place it at 20. So 20 is our placement place, or that cumulative frequency where we are going to place n by 2. But this, as I have said already, this is not the median. This is not at all a median. Median is 40, corresponding value of x, for the cumulative frequency where we have placed n by 2. So our median is 40 and not 20. That is corresponding value of x.